नमस्कार मंडळी, सोनाली किचन कट्टा रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण मस्त ताटाला शोभा येणारी व तोंडाला अशी चविष्ट लागणारी झटपट पौष्टिक अशी शेंगदाण्याची कुरकुरीत अशी चटणी बनवणार आहोत। अगदी वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे आणि अनेक यामध्ये पोषक घटक मी ॲड केलेले आहे। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण माझा नवीन चॅनल आहे। तर इथे मी एक छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। मीडियम फ्लेमवर छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। शेंगदाणे कधीही भाजताना अगदी फ्लेम कमी करून भाजायची आहे। आणि त्यामध्ये 20 ते 25 पाकळ्या घेतलेल्या आहेत लसणाच्या, त्या पण ह्या शेंगदाण्यामध्ये छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत। तर शेंगदाण्यामध्ये लसूण टाकल्यावर थोडासा लसूण असा सुकल्यासारखा होतो, त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने आधी टाका। आणि ह्याचमध्ये मी बारीक किसलेला छोटी वाटीभर मी खोबरं टाकलेलं आहे अशा पद्धतीने। आणि ही सगळी प्रोसेस आपल्याला मीडियम फ्लेमवर करायची आहे। यामध्ये अजून मी अर्धी वाटी तीळ घेतलेले आहेत, पांढरे तीळ। पावसाळा आहे त्यामुळे अगदी पौष्टिक असे आपल्या हाडाला बळकटी मिळण्यासाठी आपल्याला ह्यामध्ये थोडेसे तीळ ॲड करायचे आहे। सहजा आपण तीळ खात नाही, त्यामुळे अशा चटणीच्या स्वरूपात आपण सेवन केलं जातं। तर अशा पद्धतीने हे सगळी प्रोसेस मीडियम फ्लेमवर मी हे सगळे छान कुरकुरीत होईपर्यंत पदार्थ भाजून घेत आहे। तर बघा, छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे। तर जेवढं तुम्ही मीडियम फ्लेमवर हे पदार्थ भाजाल तेवढी आपली चटणी मस्त टेस्टी आणि चविष्ट बनते। तर अशा पद्धतीने ह्यामध्ये आता बाकीचे पदार्थ मिक्स करू। इथं मी अगदी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे, अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे। मीठ सुद्धा थोडंसं आपल्याला ह्यामध्ये मिक्स करून 2 मिनिटं भाजून घ्यायचं आहे, त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात चटणीला पाणी सुटणार नाही। आणि 1 चमचा जिरं टाकलेला आहे। अशा पद्धतीने अजून हे पदार्थ आपल्याला 2 मिनिटं थोडे पदार्थ ॲड करायचे आणि 2-2 मिनिटं भाजून घ्यायचं। तर इथं मी लाल तिखट घेतलेला आहे 1 चमचा आणि काश्मीरी लाल तिखट रंग येण्यासाठी घेतलेला आहे। तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही तर स्किप केला तरीही चालेल। तर अशा पद्धतीने मी 2 मोठे चमचे, 1 घरचं लाल तिखट आणि 1 काश्मीरी लाल तिखट रंग येण्यासाठी टाकलेला आहे, तो पण थोडासा तिखट असतो। तर अशा पद्धतीने ही जी प्रोसेस आहे, आता आपल्याला मिरची पावडर टाकल्यावर थोडीशी फ्लेम कमी करायची किंवा बंद केलं तरीही चालेल। जी मिरची आहे ती आपल्याला करपायची नाही, त्यामुळे चटणीला कडसरपणा येतो। त्यासाठी तुम्ही गॅस बंद करूनच 2 मिनिटं हे सगळे पदार्थ छान असं मिक्स करून घ्या, जेणेकरून आपली कढईसुद्धा गरम आहे। तर आता आपल्याला हे 10 मिनिटं थंड करून घ्यायचं आहे। गरम गरम जर हे शेंगदाणे आणि हे सगळे पदार्थ वाटले तर आपल्या चटणीला घाम येतो आणि चटणी जास्त दिवस टिकत नाही। तर अशा पद्धतीनं बघा, मी पूर्णतः थंड करून घेतलेले आहेत हे सगळे जिन्नस आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला हे छान असं बारीक न वाटता अगदी भरड अशी वाटायची आहे। तुमच्याकडे जर पाटावर वंटा किंवा खलबत्ता असेल तर त्यामध्ये सुद्धा वाटलं तर अजून टेस्ट चांगली येते। तर माझ्याकडे अवेलेबल नाही, त्यामुळे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये करते। तर अशा पद्धतीनं झाकण लावून मी 2 बाऱ्या फिरून घेते। अगदी असणं आपल्याला जाडसर ठेवायची आहे आणि मस्त अशी कुरकुरीत आपली ही चटणी मी मिक्सरला वाटून घेतलेली आहे। बघा, अशा पद्धतीनं आपल्याला जाडसर ठेवायचं आहे। जास्त जर तुम्ही मिक्सर फिरवला तर अगदी बारीक होते, त्यामुळे मिक्सर बंद चालू करत आपल्याला हे चटणी वाटून घ्यायची आहे। तर मस्त अगदी कुरकुरीत अशी आपली झटपट पौष्टिक शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे। ताटामध्ये कोणती तरी एक चटणी असेल तर ताट भरून किंवा ताटाला चव येते, आपल्या तोंडाला सुद्धा चव नसेल तर तुम्ही अशा पद्धतीनं झटपट होणारी पौष्टिक अशी चटणी नक्की करून बघा। ही चटणी अगदी 1 काय 2 महिने सुद्धा आरामात टिकते। बाहेरगावी जात असाल तर अशा पद्धतीची चटणी करून तुम्ही सोबत नेला तर मसाले भात, चपाती भाजी किंवा भाकरी सोबत सुद्धा खूप मस्त टेस्टी लागते। तर जे काही आपण पदार्थ टाकतो ते छान असं
मीडियम फ्लेवर कुरकुरीतपणा येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. अजिबात आपल्याला शेंगदाणे किंवा बाकीचे पदार्थ भाजताना गडबड करायची नाही, त्यामुळे आपली चटणी अगदी चविष्ट बनते. यामध्ये तुम्हाला अजून हे फुटाण्याची डाळसुद्धा तुम्ही टाकू शकता, त्यामुळे सुद्धा छान अशी चव येते. तर अगदी ताटाची शोभा वाढवणारी अशी मस्त कुरकुरीत पौष्टिक अशी लसणाची चटणी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि माझ्या पद्धतीनं एकदा तुम्ही ही चटणी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. असा झटपट व चटपटीत पदार्थ व पारंपरिक रेसिपी मी चॅनलवर अपलोड करत असते. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. कारण माझा नवीन चॅनल आहे, त्यामुळे एक लाईक, एक सबस्क्राईब करा आणि साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. असा झटपट पदार्थ घेऊन भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.